मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली पूर्ण आजींना म्हणते की हे लक्ष्मीचं नाणं आपण देवाजवळ ठेवायचं का. तेव्हा पूर्ण आजी आता खूप वेळ विचार करतात आणि मग सायलीच्या हातात ते नाणं देतात. तेव्हा आता सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसतो की मगाशी प्रिया ते नाणं मागत होती, परंतु पूर्ण आजींनी तिला दाखवलं सुद्धा नाही आणि सायलीच्या हातात लगेच ते नाणं देखील दिलं. तेव्हा आता सायली खूपच खुश होते. पूर्ण आजींचा हात पकडते आणि लगेच देवीजवळ घेऊन जाते. आता ते नाणं देवाजवळ ठेवून पूर्ण आजी लगेच देवीचा आशीर्वाद घेतात. तेव्हा सायली म्हणते, लेकींची भेट लवकरात लवकर घडव. हा पूर्ण आजींचा विश्वास सार्थ ठरवावाच लागेल असं म्हणून आता ती देवी आईकडे तशी प्रार्थना करते. घरातील सगळेजण आता खूप खुश असतात. प्रिया अस्मिताचा जळफाट होऊ लागतो. अस्मिता प्रियाच्या हाताला पकडून जरा बाजूला घेऊन जाते आणि म्हणते, काय ग, तू प्रतिमा आत्याची मुलगी आहे ना, मग तुला कसं काही नाही समजलं की प्रतिमा आत्या इथे आली आहे म्हणून. ह्या दोघींनाच कसं समजलं, मला तर कळतच नाही. त्यावरती प्रिया म्हणते, तुला माहिती आहे का ग, सायलीने पूर्ण आजींना खिशात घालण्यासाठी मुद्दामच हे नाणं रांगोळीवर ठेवलं असेल. आणि अर्जुन म्हणतो, तसं बरोबर आहे ना, अशा किती प्रकारची नाणी असतात सेम टू सेम. तेव्हा आता अस्मिता म्हणते, हो तसंच असेल. आता कल्पना म्हणते, पूर्ण आई, कुणाच्या ना कुणाच्या रूपाने आपल्या घरात खरोखर लक्ष्मी आली आहे. आता आपण ह्या लक्ष्मीचं नक्कीच स्वागत करायला हवं. तेव्हा पूर्ण आजी हो असं म्हणतात. तर सगळेजण पुन्हा एकदा देवी आईचा आशीर्वाद घेतात. प्रिया आणि अस्मिता अजूनही रागात सायलीकडे पाहत असतात. तर दुसरीकडे कुसुम ही कविता म्हणजे प्रतिमाची वाट पाहत असते. तेवढ्यातच प्रतिमा तेथे येते. ती अजूनही विचारात असते. तेव्हा कुसुम म्हणते, अहो कविता ताई, मी किती वाट पाहिली तुमची, तुम्ही लवकर का नाही आलात. हा कविता काहीच बोलत नाही. तर आता आपण लक्ष्मीपूजन अगोदर करून घ्यायचं का असं कुसुम विचारते. तेव्हा कविता हो असं म्हणते आणि पिशवीतून लगेच आपलं नाणं काढू लागते, परंतु तिच्या पाकिटात ते नाणंच नसतं. आता तिला जरा काळजीच लागते. कुसुम विचारते, काय झालं. तेव्हा खुणावूनच कविता म्हणते, माझ्याकडे एक नाणं होतं चांदीचं, लक्ष्मीचं नाणं होतं. तेव्हा आपल्याकडे भरपूर नाणी आहेत असं आता कुसुम म्हणते. तर कविता म्हणते, ते नाही, ते नाणं जरा वेगळंच होतं. तर आता तुमची लक्ष्मी दुसऱ्यांच्या घरी गेली, त्यांचं घर संपन्न केलं असं कुसुम म्हणते. तेव्हा काही हरकत नाही असं कविता खुणावून सांगते. दोघीही आता लगेच लक्ष्मीपूजन करू लागतात. तर इकडे प्रिया अस्मिता रूममध्ये येतात. प्रिया आता खूप चिडलेली असते. सायली दरवेळी माझा प्लॅन असा चौपट का करते, काही समजतच नाही. तेव्हा अस्मिता म्हणते, आपला ना एक पॅटर्न आहे, पण चांगला फुलप्रूफ प्लॅन करतो आणि मग सायली एकच असं काही करते, आपला प्लॅनच चौपट होतो. आता प्रिया खूपच संतापते आणि म्हणते, मला एक सांग अस्मिता, अगं सायलीने फराळ विकत आणला होता का. त्यावरती आता अस्मिता म्हणते, नाही ग, 2 दिवस किचनमध्येच घुसली होती, तिने स्वतः बनवला होता. पण तुमच्या दोघींचा फराळ सेम सेम कसा काय. तेव्हा प्रिया आता मनातल्या मनात विचार करते, हिला कसं गंडवावं, म्हणून ती आता म्हणते की नाही ग, आश्रमामध्ये जे फराळ बनवायची ना, तेव्हा सायलीसारखी अवतीभोवती असायची, तिने माझ्याकडून रेसिपी घेतली होती, म्हणूनच तो सेम टू सेम फराळ असेल. तर आता प्रिया विचारात पडते की मला तर कळतच नाही, सायलीचा आणि माझा फराळ सेम टू सेम कसा काय, कारण मी कुठल्या तरी रँडम बाईकडून तो फराळ घेतला होता आणि मगच इकडे आणला होता. सायलीचाही फराळ तसाच, मला तर काही कळतच नाही. खरोखरच प्रतिमाने तो फराळ केला होता, पण किल्लेदारासारख्या श्रीमंत माणसाची बायको असा फराळ रस्त्यावर का विकेल. पण प्रतिमा पूर्ण आजींच्या म्हणण्यानुसार आली असती तर लगेच इकडे आली असती किंवा किल्लेदाराच्या घरी गेली असती. नक्की काय आहे ना, कळतच नाही. असं म्हणून प्रिया आता म्हणते, मी जाऊ का, बाबा माझी वाट पाहत असतील, नाहीतर लेट केल्यावर ओरडतील. तेव्हा अस्मिता म्हणते, हो जा, मला तर आता सायलीचं तोंड पाहावंच लागणार आहे, तुझं काय, तू लकी आहेस. असं म्हणून ती प्रियाला आता घरी पाठवते. तर दुसरीकडे कुसुम आणि कविता या दोघीही आता लक्ष्मीपूजन करत असतात. इकडे सायली आणि अर्जुन दोघेही रूममध्ये बसलेले असतात. तेव्हा आता सायली अजूनही त्याच विचारात असते की नक्की कुणीतरी आलं होतं इथे. तेव्हा अर्जुन आता सायलीला विचारतो, मिसेस सायली, तुम्हाला काय झालं होतं, तुम्ही अशा अचानक पुढे का गेल्या होतात दरवाजा उघडून. तेव्हा सायली म्हणते, सर तुम्हाला सांगू का. तेव्हा सायली म्हणते, सर मला माझंच समजलं नाही, मी अशी दाराजवळ का गेले, पण मला असं वाटलं की कुणीतरी खूप जवळचं माझ्या मला भेटायला आलंय
आणि ज्यांच्याशी माझी नाळ जोडली आहे असं. माझ्या नकळत माझी पावलं दाराकडे कधी गेली हे माझंच मला समजलं नाही. पण मला असं वाटतंय की आता माझा शोध संपणार आहे. मी अपूर्ण होते, आता ती पूर्ण होणार आहे. तेव्हा आता सायली म्हणते, तुम्ही म्हणाल की मी अशी काही खुळ्यासारखी बडबड करत बसले. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्ही बोला मी ऐकतोय. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्ही बोला मी ऐकतोय. तर आता सायली सांगू लागते, सर या अगोदरही मला ही गोष्ट जाणवली होती एकदा. तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होते आणि शुद्धीवर आल्या आल्या असं कुणीतरी माझ्यासमोर उभं होतं आणि ती व्यक्ती अशी होती जी मला बळ देतीये, ती मला ऊर्जा देतीये आणि तीच ऊर्जा मला आपल्या दाराजवळ जाणवली. असं वाटतं की कुठच्याही क्षणी आता ती व्यक्ती येऊन माझ्यासमोर उभी राहील. तेव्हा अर्जुन आता सायलीकडे पाहतच राहतो. तर आता दुसऱ्या दिवशी चैतन्य घरी आलेला असतो. अर्जुन त्याला बाहेरच बोलवतो आणि म्हणतो की मला काहीही आज गडबड नकोय. आज सर्व अपॉइंटमेंटसुद्धा कॅन्सल करून टाक, कारण मला लहान मुलांसाठी कपडे आणि फटाके घ्यायचे आहेत. तेव्हा चैतन्य आश्चर्याने त्याच्याकडे पाहत विचारतो, काय म्हणालास तू? तो म्हणतो की हो, कारण मिसेस सायलींना मला आता पाडव्याचं गिफ्ट द्यायचंय. तर इकडे कल्पना आणि सायली या दोघीही आता किचनमध्ये असतात. तेव्हा तुम्ही त्या मुलांसाठी खूप काही करता ना, असं कल्पना विचारते. तेव्हा सायली म्हणते, हो आई, आणि ही अशी पहिलीच दिवाळी आहे ना, मुलांपासून मी दूर आहे. मुले एकीकडं तर मी एकीकडं, म्हणून म्हटलं की त्यांच्यासाठी काहीतरी भेटवस्तू घेऊन जाव्यात. दुसरीकडे अर्जुन चैतन्याला म्हणतो, अरे मिसेस सायलींना असं वाटतंय की दिवाळी त्या मुलांबरोबर मधुभाऊंबरोबरच सेलिब्रेट करावी. त्यांच्या चेहऱ्यावर ते स्पष्टपणे दिसतंय. आता त्या माझ्याकडून पैसे घेणार नाहीत म्हटल्यावर आपणच त्यांना आता सरप्राईज देऊया. मुलांच्या अपेक्षा सुद्धा आता वाढल्या असतील, कारण त्यांना असं वाटतंय की त्यांच्या सायलीताईचा नवरा खूप श्रीमंत आहे. चैतन्य म्हणतो, मग तो आहेच ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो रे, पण सायली माझ्याकडून काही घेणार नाही. मग आता आपल्यालाच काहीतरी करायला हवं. इकडे सायली कल्पनाला विचारते, आई नक्की मी जाऊ ना? तेव्हा आता कल्पना म्हणते, हो जा आणि त्यांच्यासाठी कपडे वगैरे काहीतरी घेऊन जा. सायली म्हणते, हो माझ्याच्याने होणार तेवढं मी सगळं काही करणार. तर आता कल्पना खूपच खुश होते. इकडे अर्जुन म्हणतो, सायली माझ्या घरासाठी माझ्यासाठी खूप काही करते, त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची माझी टर्न आहे. तेव्हा चैतन्याला या गोष्टीचं आता आश्चर्य वाटतं. इकडे सायली रूममध्ये येते, पर्स घेते आणि लगेच बाहेर जायला सुद्धा निघते. अर्जुन तिला अडवत विचारतो, तुम्ही कुठे चालला आहात? तेव्हा सायली म्हणते की अहो मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मला मुलांसाठी कपडे आणि फटाके घ्यायला जायचे आहेत. त्या पाडवा आहे आणि मग नंतर भाऊबीज, दिवाळीच मग संपून जाईल. त्या मुलांकडे जायला हवं. तेव्हा अर्जुन म्हणतो, एका क्लायंटकडे आपल्याला दिवाळीसाठी जायचंय. तेव्हा सायली म्हणते, मी नाही येणार. तुम्हाला जायचं असेल तर जा, जगाला दाखवण्याची गरज नाही आपण नवरा बायको म्हणून कसे आहोत. तेव्हा अर्जुन म्हणतो, काहीतरी ऐका माझं. तरीही सायली ऐकायला तयार नसते. म्हणते की अजिबात तुम्ही मोडता घालू नका असं म्हणून ती आता हॉलमध्ये येते. तेवढ्यातच चैतन्य आता अर्जुन जवळ येतो. तेव्हा आता माझं सरप्राईज सगळं फ्लॉप होणार की काय असा प्रश्न अर्जुनला पडतो. तेव्हा सायली आता आश्रमात चालली आहे. ती मुलं लगेच तिला सांगतील की चिडक्या बिब्याने आम्हाला उद्या तुमच्या घरी बोलवलंय, मग माझ्या सरप्राईजचं काय असं आता अर्जुन म्हणतो. तेव्हा चैतन्य म्हणतो, हो ना, आता कसं होणार? अर्जुन म्हणतो, माझ्याकडे एक आयडिया आहे असं म्हणून तो चैतन्याला प्लॅन सांगतो. तर इकडे सायली आता कल्पनाचा निरोप घेऊन निघणार असते. धावतच चैतन्य तेथे येतो आणि म्हणतो, मावशी मावशी, सायली वहिनी पहा ना, अर्जुनला काय होतंय ते. तेव्हा सायली म्हणते, म्हणजे काय होतंय? सायली पटकन पर्स तेथे ठेवते आणि धावतच अर्जुनकडे जाते. तेव्हा आता कल्पना, विमला आणि सायली या तिघीही अर्जुनकडे आल्यानंतर अर्जुन थंडीने कुडकुडत तेथे झोपलेला असतो. तेव्हा अचानक यांना काय झालं, आता तर ठीक होते असं सायली म्हणते. तर आता चैतन्य म्हणतो, आम्ही एका मीटिंगबद्दल डिस्कस करत होतो, तर अर्जुन अचानक चक्कर येऊन खाली पडला. मग मी त्याला उठवलं आणि बेडवर झोपवलं. असं सगळं काही तो सांगत असतो. तेव्हा सायली आता अर्जुनकडे पाहतच राहते. आता प्रश्न पडतो, असं अर्जुनला नक्की काय झालं असेल? तर मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली आता पाडव्याची तयारी करते. तेवढ्यातच सर्व आश्रमातील मुलं नवीन कपडे घालून तेथे येतात. सायली ताई असं म्हणतात. सायलीचे डोळे पाणवतात. तर आता सावू असा आवाज मधुभाऊ देत तेथे येतात. तेव्हा सायली धावतच मधुभाऊंकडे जाते आणि त्यांना मिठी मारते. अर्जुनच्या आता ती पाया पडू लागते आणि म्हणते की मी तुमचे आभार कसे मानू, कारण खऱ्या अर्थाने आज माझी दिवाळी साजरी झाली. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.